मित्रांनो, बांधकाम कामगारांना घरकुलासाठी 4 लाख रुपये मिळणार आहेत. महाराष्ट्र सरकारने राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे, घरकुल योजना. याचा निर्णय घेतलेला आहे सरकारने. या योजनेच्या अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना स्वप्नातील घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे कामगारांना 2-3 खोल्यांचे RCCमध्ये घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. कामगारांना महा-DBTच्या माध्यमातून थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे, ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. तर मित्रांनो, आता पुढे आपण या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये आणि लाभ काय ते बघूया. या घरकुल योजनेच्या अंतर्गत बांधकाम कामगारांना इतर कोणत्याही घरकुल योजनेपेक्षा अधिक फायदे मिळणार आहेत. ग्रामीण भागातील कामगारांना वेगळी रक्कम मिळणार आहे, तर शहरी भागातील कामगारांना थोडी जास्त रक्कम मिळणार आहे. योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी किंवा घर विकत घेण्यासाठी बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील 6 लाख रुपयांपर्यंतची व्याजाची रक्कम अथवा 2 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मंडळामार्फत 2 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. कामगारांना 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम महा-DBTच्या माध्यमातून एका हप्त्यात मिळणार आहे. तर मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत जे ग्रामीण भागात राहतात त्यांना वेगळी रक्कम मिळणार आहे आणि शहरी भागात राहणार कामगारांना थोडी जास्त रक्कम मिळणार आहे. कारण इथे बघा, ग्रामीण भागातली घरे ही काहीशी स्वस्त असतात आणि तशी शहरी भागातील घरे ही थोडी महाग असतात. त्यामुळे त्यांना शहरी भागातील कामगारांना थोडी जास्त रक्कम मिळणार आहे आणि इथे ह्या योजनेच्या अंतर्गत 6 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान इथे मिळणार आहे. महा-DBTच्या माध्यमातून तुम्हाला हे डायरेक्ट ट्रान्सफर केले जाणार आहे तुमच्या बँक खात्यात. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हा अर्ज भरा आणि या घरकुलाचा लाभ घ्या. तर आता बघूया मित्रांनो, महा-DBT प्रक्रिया आणि त्याचे फायदे कसे असतात. महा-DBT जी महाराष्ट्र सरकारची एक विशेष संस्था आहे, जी विविध सरकारी योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करते. या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी स्कॉलरशिप, लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, महाज्योती जीवनज्योती योजना आणि नमो शेतकरी योजना यासारख्या योजनांचे लाभ वितरित केले जातात. महा-DBTसाठी खाते उघडण्यासाठी कामगारांना काहीही करावे लागत नाही. फक्त त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे लागते. सरकारी बँकांना प्राधान्य देणे उत्तम आहे, कारण सरकारी कामकाज सरकारी बँकांद्वारे अधिक सुरळीत होते. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्यास स्वयंचलितपणे महा-DBT खाते सक्रिय होते. आता महा-DBT हा प्रकार काय आहे मित्रांनो? महा-DBT म्हणजे सरकार जे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करणार आहे ते डायरेक्टली ट्रान्सफर होतात. कुठे मध्ये एजंट, दलाली असं काही नसतं. त्यामुळे महा-DBTच्या माध्यमातून हे तुमच्या लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होतात. त्यामुळे आधार कार्ड हे बँकेशी, तुमच्या बँक अकाउंटशी संलग्न असणे हे जरुरी आहे. त्यामुळे काय होते की जे सरकार तुमच्या खात्यात पैसे पाठवते ते तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली येऊन जातात. तर आता पुढे बघूया मित्रांनो, या अर्जाची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत ती. मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करताना कामगारांना काही महत्त्वाची माहिती भरावी लागते. अर्जामध्ये कार्यालयाचे नाव, जिल्हा, आवक दिनांक, आवक क्रमांक टाकावा लागतो. कामगारांचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव, स्त्री असेल तर पतीचे नाव, आडनाव आणि 12 अंकी नोंदणी क्रमांक देणे आवश्यक आहे. आधार नंबर, रजिस्टर्ड केलेला मोबाईल नंबर, लिंग, वैवाहिक स्थिती, जन्मतारीख आणि वय याची माहिती देणे गरजेचे आहे. बँक खात्याचा तपशील देताना बँकेचे नाव, शाखेचे नाव, पत्ता, IFSC कोड आणि खाते क्रमांक देणे आवश्यक आहे. योजनेचा प्रकार आणि मागितलेली रक्कम स्पष्ट करणे गरजेचे आहे. आता इथे बघा, जे इथे तुम्हाला पाहिजेत जे डॉक्युमेंट ते सांगितलेले आहेत. जे माहिती सांगितली ती तुम्हाला द्यायची आहे. अगदी करेक्ट माहिती द्यायची आहे. न चुकता काहीही तुम्हाला इथे माहिती ही अर्ज भरताना द्यायची आहे. आता पुढे कागदपत्रे आणि पात्रता काय आहे ते बघूया. आता या योजनेसाठी फक्त 3 सक्तीचे कागदपत्रे आवश्यक आहेत. पहिले म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र, स्मार्ट कार्ड किंवा ID कार्ड. त्यांचं जे कल्याणकारी मंडळाचे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे काही ID कार्ड असतं ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कोणी उठसूट याच्यामध्ये भाग घेऊ शकत नाही. त्यासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे हे ओळखपत्र, ID कार्ड असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे बँकेचे पासबुक आणि तिसरे म्हणजे रहिवासी असल्याचा पुरावा. रहिवासी असण्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड,
मागील महिन्याचे विद्युत देयक किंवा ग्रामपंचायतीचा दाखला आहे. विद्युत देयक म्हणजे इथे इलेक्ट्रिसिटी बिल, त्यावर ॲड्रेस नोंद असेल, तसं तुमचा तो ॲड्रेस नोंद असेल त्याप्रमाणे तुमचा तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल देऊ शकता, किंवा ग्रामपंचायतीचा दाखला, यापैकी कोणते तुम्ही एक देता येते. या 3 कागदपत्रांशिवाय योजनेचा लाभ मिळणार नाही. कामगाराचे नोंदणीकृत कार्ड हे चालू असणे आणि नूतनीकरण केलेले असणे आवश्यक आहे. तर ही 3 कागदपत्र असली तरी पण काय चालणार नाही. तुम्हाला ते एक बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे जे कार्ड दिलं असतं ते कार्ड चालू असलं पाहिजे आणि त्याचे नूतनीकरण म्हणजे रिन्युएशन असतं, त्याचं ते रिन्यू केलेलं असलं पाहिजे. नुसतं कार्ड असून चालणार नाही, ते चालू असलं पाहिजे, त्याचं नूतनीकरण केलेलं असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे ही कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत आणि पात्रता पण तुम्हाला माहिती आहे. ते कार्डाचे ID कार्ड लागणारच आहे. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं ओळखपत्र ही पात्रता आहे मेन, आणि ते चालू असलं पाहिजे. तर आता मित्रांनो, पुढे आपण बघूया ग्रामीण आणि शहरी भागातील वेगळी रक्कम. आता या योजनेमध्ये मागे मी मगाशी बोललो, ग्रामीणमध्ये वेगळी रक्कम असते, शहरी भागामध्ये जरा मोठी रक्कम असते अनुदानाची. तर इथे बघा, या योजनेमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील कामगारांना वेगवेगळी रक्कम मिळणार. ग्रामीण भागातील कामगारांना F03 या योजनेच्या अंतर्गत घर बांधण्यासाठी किंवा घर विकत घेण्यासाठी बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील 6 लाख रुपयांपर्यंतची व्याजाची रक्कम अथवा 2 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. आणि F04 या योजनेच्या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मंडळामार्फत 2 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. शहरी भागातील कामगारांना या रकमेपेक्षा जास्त रक्कम मिळण्याची शक्यता आहे. योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात सारखीच राहणार आहे. जशा काही या अंमलबजावणी होणार आहेत सरकारकडून, ते ग्रामीण आणि शहरी भागात ह्या सारख्याच राहणार आहेत. पण जसे तुम्ही अनुदानाची रक्कम बोलता ते थोडी शहरी भागात जास्त राहणार आहे. आता बघूया मित्रांनो, अर्जाची सबमिशन म्हणजे सबमिट करण्याची काही जी प्रक्रिया असते आणि काय महत्त्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहेत त्या पहा. अर्ज भरताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे, कारण चुकीचे अर्ज सबमिट केल्यास तो नाकारला जाऊ शकतो आणि भविष्यात पुन्हा अर्ज करता येणार नाही, याची दक्षता घ्यावी तुम्ही. अर्जाची सर्व माहिती योग्य आणि अचूक भरणे गरजेचे आहे, कारण की हा अर्ज तुम्ही कुठचाही चुकीची माहिती देऊन भरू नका. त्यामुळे तुमचं काय होईल, जर सापडलात तुम्ही तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. जी काही तुमची खरी माहिती आहे ती तुम्ही इथे देऊन हा अर्ज भरू शकता. फॉर्म जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्रात जमा करावे लागतात. हे जे फॉर्म आहेत तुम्ही जे डाउनलोड करणार ते तुम्ही भरणार आहेत ते सुधार केंद्र, जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्रात हे जमा करावे. आवश्यक सर्व कागदपत्रे त्या फॉर्मबरोबर जोडणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. अर्ज लवकर सबमिट केल्यास लाभाची रक्कम लवकर मिळते, हे लक्ष देऊ नये. योजनेमध्ये कोणताही भेदभाव धोरण नाही आणि सर्व पात्र कामगारांना समान संधी मिळते. या योजनेमुळे बांधकाम कामगारांना त्यांच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे. मित्रांनो, हे जे घर आपण बांधतो ते आपल्या स्वप्नांचं असतं आणि या स्वप्नांच्या बांधकामासाठी बांधकाम कामगारांना हे अनुदान मिळणार आहे. कामगारांच्या राहणीमानात सुधारणा होणार आहे आणि त्यांना सामाजिक सुरक्षा मिळणार आहे. महा-DBT प्रक्रियेमुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे आणि पारदर्शकता वाढणार आहे. या योजनेमुळे कामगारांचे आर्थिक सशक्तीकरण होणार आहे. बांधकाम क्षेत्रातील कामगारांना नवीन आशा मिळणार आहे आणि त्यांचे जीवनमान सुधारणार आहे. या योजनेमुळे राज्यातील बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी एक नवीन दिशा मिळणार आहे. मित्रांनो, याचा उद्देश हाच होता की ह्या बांधकाम कामगारांचं जीवनमान सुधारावं, त्यांचं सशक्तीकरण व्हावं, यासाठी ही योजना राबवली गेलेली आहे. महाराष्ट्र सरकारची ही घरकुल योजना बांधकाम कामगारांसाठी एक मोठी संधी आहे. या योजनेमुळे कामगारांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे आणि त्यांचे जीवनमान सुधारणार आहे. या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने होणार आहे. महा-DBTच्या या प्रक्रियेमुळे कामगारांना थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम मिळणार आहे. पात्र कामगारांनी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करावा आणि या योजनेचा लाभ उठवावा. तर मित्रांनो, ही अशी माहिती होती बांधकाम कामगारांसाठी. बांधकाम कामगारांना घरकुलासाठी हे असे अनुदान मिळणार आहे. तर तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्ही याचा लाभ घ्या, अर्ज करा. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. तर भेटूया पुढच्या अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.